नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी विषय गणित घटक 3 मसावी आणि लसावी या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत। सराव संच 14 या ठिकाणी मसावी आणि लसावीचे उपयोग यावर आधारित हा सराव संच आहे। प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा। 120 आणि 115 यांचा मसावी टिंबटिंब आहे। या पर्यायामध्ये 30, 45, 20 आणि 120 या पर्यायामध्ये 30 ही संख्या मोठ्यात मोठी अशी आहे की 120 आणि 150 या दोन्ही संख्या या संख्येच्या पाड्यात आहेत। ती 24 आहे, तिचा 5 150, म्हणून यांचे अवयव पाडून सामायिक अवयवांचा गुणाकार केल्यास आपल्याला 30 उत्तर मिळते। 120 and 150 both are divisible by 30 only. Therefore, alternative answer is first. खालीलपैकी टिंबटिंब या संख्यांचा लसावी 1 नाही। या ठिकाणी 13 आणि 17 यांचा लसावी 1 आहे। 13 एके 13, 17 एके 17 दोन्ही मूळ संख्या आहेत। 29 आणि 20, 29 एके 29 मूळ संख्या, पण 20 एके 20 नाही, कारण 4 आणि 5 हे 10, 4, 5, 2 हे याचे विभाजक आहेत। 40 आणि 20 यांचा मसावी मात्र 1 नाही, कारण 2 40ला भाग जातोय, 20ला भागतोय, 4 40ला जातोय, 20ला जातोय, म्हणजे सामायिक घटक यांच्यामध्ये आहेत, म्हणून यांचा मसावी 1 येणार नाही। म्हणून अचूक पर्याय नंबर 3। 29 आणि 20 यांचा मसावी 1 आहे। 29 हे 29 आणि 20 हे 21, कारण सामायिक कोण नाहीच आहे। 14 आणि 15 यांच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी एकही सामायिक अवयव दोघांमध्ये नाही, 1 हाच मसावी आहे। ओके, 40 आणि 20चा मात्र मसावी 1 नाही। द HCF of 40 and 20 not co-prime numbers is not 1. Here alternative answer third is correct, 40 and 20. मसावी लसावी काढा दुसरा प्रश्न आहे। त्यातला पहिला आहे 14 आणि 28, फाइंड द HCF and LCM 14 and 28। या 14चा अवयव 2 गुणिले 7 आणि 28चा अवयव 2 गुणिले 2 गुणिले 7। मसावी म्हणजे सामायिकांचा गुणाकार, हे 2 सामायिक आहे दोघांमध्ये, त्यामुळं मसावी बरोबर या ठिकाणी 2 आणि 7 पण सामायिक आहे। 2 गुणिले 7 सामायिकांचा गुणाकार 14। ओके, आणि लसावी आपल्याला काढायचा आहे सामायिक आणि असामायिकांचा गुणाकार। 2 एकातच किती वेळा आहे? जास्तीत जास्त 2 गुणिले 2, आणि 7 दोघांमध्ये एकदाच सामायिक आहे, म्हणून 2 दुनी 4 असते ते 28। ओके, 28 लसावी। एखादी संख्या जास्तीत जास्त किती वेळा आहे? 7 दोघांमध्ये 1 वेळा आहे, 2 एकाच मध्ये 2 वेळा आहे, म्हणून 7 गुणिले 2 गुणिले 2 हा लसावी। 14 आणि 28 यामधला लसावी शोधण्यासाठी आपण लक्षात घ्या, 14च्या पाड्यात 28 आहे, 28 14च्या पाड्यात आहे, 28 14च्या पाड्यात आहे, 14च्या पाड्यात 14 आहेच। असं असेल तेव्हा मोठी संख्या लसावी असते आणि लहान संख्या मसावी असते। ओके, 3 आणि 6 मध्ये मसावी 3, लसावी 6। 10 आणि 20 म्हणजे 10 आणि 20 मध्ये लसावी 20 आणि मसावी 10, अशा पद्धतीने। दुसरं उदाहरण आहे 32 16। 32 आणि 16, 32चे अवयव पाडायचे। या ठिकाणी एकत्रित आपण अवयव घेण्याचा प्रयत्न करूया। या ठिकाणी 16 दुनी 32, 2 8 16, 2 8 16, 2 चौक 8, 2 चौक 8, 2 दुनी 4, 2 दुनी 4, 2 एके 2। आता या ठिकाणी मसावी हे सगळे पाठीमागच्या दोघांसाठी येते, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, म्हणजे 2 दुनी 4 दुनी 8 दुनी 16। ओके, आत्ता सांगितल्या पद्धतीनं 32 आणि 16, 16च्या पाड्यात 32 आहे, 16च्या पाड्यात 16 आहे, त्यामुळं 16 आणि 32
यामध्ये मसावे 16 आणि 32 लसावी आहेच. आणि लसावे काढायचे असले 16 आणि हा इथं असामायिक 2 आहे. मसावीमध्ये सगळे डावीकडले अवयव घेतलेत, लसावीमध्ये इथला अवयव घ्यायचा आणि हे तर आहेतच. लसावीमध्ये मसावी असतोच. 16 दुनी 32 हा लसावी. तिसरा आहे 17, 102 आणि 170. 17नं 17ला भाग जातोय. 17 एक्के 17, 17नं 102ला 17 दुक्कुम 17 सक्क 102 आणि 17 10 70 170. परत या ठिकाणी या 6 साठी आणि 10 साठी सामायिक अवयव बेत्रिक 6 बेपंचे 10. 3 आणि 5 मूळ संख्या आहेत. 3 साठी 3 एक्के 3, तोपर्यंत 1 तसाच ठेवत यायचा. या 5 साठी पुन्हा 5 एक्के 5, या 5 साठी 5 एक्के 5. ओके, हा 3 आहे ना याच्यासाठी, हा 1 तसाच लिहित आणलेला आहे. 5चा 3 अवयव नाही, त्यामुळं 5 साठी पुन्हा 5 एक्के 5. 17 तिघासाठी आहे म्हणून मसावी 17. मसावी 17 लसावी 17 गुणिले 2, 3 आणि 5 यांचा गुणाकार. 2 गुणिले 3 आणि 5, त्यामुळं 5 त्रिक 15 दुने 30. 30 17 गुणिले 30, 17 त्रिक 51, 510. शेवटची घेऊया 21, 49 आणि 84 यांचा लसावी आणि मसावी. 21, 49 आणि 84 अवयव पाडून करूया. 21चे अवयव 3 गुणिले 7, 49चे अवयव 7 गुणिले 7, 84चे अवयव 12 7 84, परत 2 गुणिले 6, परत 2 गुणिले 3 म्हणजे 2 गुणिले 7 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3, 3 दुनी 6, 6 दुनी 12, 12 7 84. मसावी सामायिकांचा गुणाकार. 7 तिघामध्ये सामायिक आहे, त्यामुळे मसावी 7. लसावी 7 एकातच 2 वेळा आहे म्हणून 7 गुणिले 7. 2 एकातच या ठिकाणी 2 वेळा आहे म्हणून 2 गुणिले 2. आणि 3 ह्या दोघांमध्ये एकच वेळा आहे म्हणून गुणिले 3. असामायिक आहेत ते 3 असामायिक आहे. हे 2 गुणिले 2 असामायिक आहेत. 1 7 असामायिक आहे. त्यामुळे 7 7 49, 3 दुनी 6 दुनी 12, 49 गुणिले 12, 12 9 अष्टोदर्शी. अष्टोदर्शीला 8 × 10, 12 चौक 48, 10 58, 588 लसावी. प्रश्न तिसरा आहे लसावी काढा. 36 आणि 42. लसावी मसावी काढता येणं अतिशय महत्त्वाचा भाग आहे. भविष्यामध्ये अनेक उदाहरणं लसावी आणि मसावी काढून सोडावे लागतात. सामायिक अवयव पडे अशा पद्धतीनं या ठिकाणी 2 8 36, 2 2 4 2 1 2, परत त्या ठिकाणी 3 संग 18 आणि 3 7 21, परत 2 न 6ला जातोय, 2 3 6 7ला जात नाही. परत या 3 साठी 3 1 3 हे 7 तसंच. आणि म्हणून लसावी काढण्यासाठी या ठिकाणी 2 2 वेळा आहे, 3 2 वेळा आहे आणि 7 1 वेळा आहे. ओके, 2 4 4 12, 12 36 गुणिले 7, 7 चौकोन 42ला 2, हा 7, 7 चौकोन 42ला 2, हा 4, 7 त्रिक 21 आणि 4 25, 252 लसावी. पुढचा प्रश्न आहे त्यातला 15, 25 आणि 30 यांचा लसावी काढायचा आहे. अवयव पाडून करूया. 3 5 15 हे 15चे, 25चे 5 5 25 आणि 30चे 5 सक्क आणि 6चे 3 दोन्ही. त्यामुळं लसावी 5 एकातच 2 वेळा आहे म्हणजे 5 गुणिले 5. 3 दोघांमध्ये 1 वेळा सामायिक गुणिले 3 आणि 2 असामायिक आहे, कुठेही नाही. त्यामुळे यांचा गुणाकार 5 5 25, 25 50 तिरक 150. ओके, हा लसावी. त्यानंतर
18, 42 आणि 48. 18, 42 आणि 48. लसावे काढायचा आहे. 18चे अवयव पड्या 92 18 आणि 9 म्हणजे 3 त्रिका 9. 42चे अवयव 2 गुणिले 21 दुने 42. 2 42ला भागल्यानंतर 21 येते. 21चे पुन्हा 3 गुणिले 7. पुन्हा 48. 2 गुणिले 2 दुने 4. 24 दुने 48. पुन्हा 24 म्हणजे 2 गुणिले 12. 12 म्हणजे 2 गुणिले 6 आणि 6 म्हणजे 3 गुणिले 2 म्हणजे 2 दुने 4 दुने 8 दुने 16 त्रिका 48. लसावे काढण्यासाठी 2 एकातच 1 2 3 4 वेळा आहे म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 2 4 वेळा. 3 एकातच 2 वेळा आहे 3 गुणिले 3 आणि त्याला 7 असामायिक आहे. ओके. सर्व अवयवांचा विचार झालेला आहे. 2 दुने 4 दुने 8 दुने 16 16 48 गुणिले 7 21. 48 गुणिले 21 यांचा गुणाकार 21 8 68 असेला 8 8 16. 21 चौक 84. 84 आणि 6 16 6 4 10 आणि 8 1 9 1 10. 1008 हा लसावे. ओके. 18 12 आणि 48चा अशा पद्धतीनं अचूक उत्तरं शोधायची. पुढला प्रश्न आहे. एका संख्येला 8 9 10 15 20 ह्या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी 5 बाकी उरते तर ती लहानात लहान संख्या कोणती? फाइंड द स्मॉलेस्ट नंबर विच व्हेन डिवायडेड बाय 8 9 10 15 and 20 leaves 5 as a remainder. The smallest number is the LCM of the given number. Remainder is each case is 5. ओके. यांचा लसावे काढणं गरजेचं आहे. 8 9 10 15 आणि 20 यांचा लसावे काढल्यानंतर त्या लसावीला आपण 8 भागलं 0 येणार, 9 भागलं 0 येणार, 10 भागलं 0 येणार, 15 भागलं 0 येणार, 20 भागले 0 येणार आणि लसामध्ये 5 मिळवलं आणि मग प्रत्येकानं भागलं तर बाकी 5 उरणार. अशा पद्धतीनं आपल्याला सोडवायचा लसावे काढणं गरजेचं आहे. प्रथम 2चा अवयव 2 चौक 8 9 तसंच 2 पंचे 10 15 तसंच 2 10 20. पुन्हा 2 2 दोन्ही 4 9 तसंच 5 तसंच 15 तसंच 2 पंचे 10. पुन्हा या 2साठी 2 एके 2 9 तसंच 5 तसंच 15 तसंच 5 तसंच. पुन्हा 3 1 तसंच 3 त्रिक 9 5 तसंच 3 5 15 5 तसंच. पुन्हा 3 1 तसंच 3 1 3 5 तसंच 5 तसंच 5 तसंच आणि 5 1 तसंच 1 तसंच 5 1 5 1 5 1. लसावी या सगळ्यांचा गुणाकार 2 3 वेळा आहे, 3 1 वेळा आहे, 3 2 वेळा आहे आणि 5 1 वेळा आहे. यांचा लसावे 2 2 4 2 8 8 त्रिक 24 24 पंचे 20 असे 120 गुणिले 3 12 त्रिक 36 360 आणि म्हणून अशी लहानात लहान संख्या की या ठिकाणी आपल्याला 8 9 10 15 20 भागलं तर बाकी 5 उरते. 360 अधिक 5 बरोबर 365. ओके. आपण या ठिकाणी समजा 15 जरी भागलं 365ला पहा किती उरते बाकी. 15 1 15 2 30 उरले 6 15 चौक 60 65 आहे उरले 5. ओके. अशा पद्धतीनं कोणत्याही संख्येनं भागा 365 अशी लहानात लहान संख्या आहे की दिलेल्या प्रत्येक संख्येनं भागलं तर बाकी 5 उरते. यातला 5वा प्रश्न पाहूया. 348/319 221/247 437/551 या अपूर्णांकांना संक्षिप्त रूप द्या. संक्षिप्त रूप देण्यासाठी प्रथम पहिला विचार करूया. 348/319 आहे
मोठ्या संख्येला लहान संख्येनं भागायचं. 348 भागिले 319. 319 एक्के 319. किती उरले? 18तनं 9 गेले उरले 9. 4तनं 1 1 2 गेला 2 उरले 0. परत या ठिकाणी या 29नं 319ला भागायचं. 319ला भागायचं. 29 एक्के 29. पहिले 31साठी उरले 2. 29 झाले. 29 एक्के 29. 29 एक्के 29 बाकी 0. म्हणजे या ठिकाणी मसावी आला किती? म्हणजे महत्तम साधारण विभाजक तो आला 29. अशी मोठ्यात मोठी संख्या की दोघाच्या अवयवामध्ये ती आहे. म्हणून 348 छेद 319. 29नं भाग जातोय आणि त्याला गुणले 12 येते. मग 29नं भाग जाते त्याला गुणले 11 येते. ओके. आता हे 11 आलेलं आहे तसं बघा. 12 9 28 8 10 12 2 24 10 34. इथं आता पाहिले आपण 29 गुणले 11 319 येते. 29ला 29 गेले 12/11 हा संक्षिप्त 12/11. अशाच पद्धतीने पुढील 2 उदाहरणे सोडवायचे आहेत. 8वं पाहूया. एका विक्रेत्याजवळ 392 मीटर 308 मीटर आणि 490 मीटर लांबीच्या प्लास्टिकच्या दोऱ्यांची 3 गुंडाळे आहेत. दोरी उरणार नाही अशा प्रकारे त्या 3ही गुंडाळ्यामधील दोरीचे सारख्या लांबीचे तुकडे तयार केले तर प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त किती लांबीचा झाला असेल? A trader has a 3 bundles of string 392 meter, 308 meter and 490 meter long. What is the greatest length of the string that the bundles can be cut up into without any leftover string? म्हणजे याचा लसावी काढणं गरजेचं आहे. लसावी जर आपण काढला या ठिकाणी 392 308 आणि 490 या संख्यांचा तर त्या लसावीनं 392ला पूर्ण भाग जातो, 308ला पूर्ण भाग जातो, 490ला पूर्ण भाग जातो. म्हणजे बाकी 0 उरते. म्हणजे तेवढ्या मीटर लांबीचा प्रत्येकी तुकडा म्हणजे या ठिकाणी तुकडे तयार होतील की तुकडा शिल्लक उरणार नाही. ओके. प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त किती लांबीचा झाला असेल म्हणजे दोरी शिल्लक उरणार नाही अशा पद्धतीनं लसावी काढावा. दोरी उरणार नाही अशा प्रकारे त्या 3ही गुंडाळ्यातील दोरीचे सारख्या लांबीचे तुकडे पाडून प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त किती लांबीचा आहे हे काढण्यासाठी त्यांचा मसावी काढावा लागेल. मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या तिघांनाही भाग गेला पाहिजे. म्हणून 432 392 308 आणि 490 यांचे अवयव पडायचे. प्रथम यांना 7नं भाग जातोयच. या ठिकाणी 7 चौक 28 7 5 35 39 म्हणून 35 गेले उरले 4 पुढे 42 झाले 7 चौक 42 7 चौक 28 उरले 2 7 चौक 28 7 7 49 7 0 0 2 प्रत्येकाला भाग जातोय. बेदुनी 4 2 16 म्हणजे 8 2 56 बेदुनी 22 2 44 आणि 35 2 70. ओके. आता अशी एकही संख्या नाही की 22 28ला 22ला आणि 35ला भाग जाणारी सामायिक अशी. त्यामुळं मसावी बरोबर 7 गुणिले 2 बरोबर 14 मीटर. म्हणजे प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त 14 मीटर लांबीचा पडेल. दोरी शिल्लक राहणार नाही. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि शेअर करा. भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन द्या. आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या आणि प्रोत्साहित करा. धन्यवाद.